उबाटाची दरोडेखोर टोळी ईडीच्या रडारवर। सूरज चव्हाण नंतर आता रवींद्र वायकर आणि किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर। खिचडी घोटाळ्यानंतर आता वायकरांच्या 5 स्टार हॉटेल घोटाळ्याची चौकशी। बॉडी बॅग घोटाळा करणाऱ्या किशोरी पेडणेकरांनाही ईडीनं बजावलं समन्स। एक एक करत उबाटाची अख्खी टोळी जेलमध्ये जाणार। मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्ता उपभोगताना महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणारी उबाटाची दरोडेखोर टोळी ईडीच्या रडारवर आली आहे। कोरोना काळात या टोळीनं केलेले कारनामे समोर आल्यानंतर आता ईडीनं कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यामुळे उबाटा टोळीची अक्षरशः पाचावर धारण बसली आहे। कोरोना काळात गोरगरीब मजुरांना खिचडी वाटायच्या कंत्राटात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नुकतीच ईडीनं उबाटा टोळीचा सचिव आणि आदित्य ठाकरेंचा कलेक्टर सूरज चव्हाण याला बेड्या ठोकल्या। त्याचा टेंडर मॅनेज करून देण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात सहभाग असल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं। इतकंच नव्हे तर त्याला कर्मचारी दाखवून त्याच्या खात्यात तब्बल 1.5 कोटी रुपये जमा करण्यात आले होते। या पैशातून चव्हाण याने मालमत्ता आणि शेती जमीन विकत घेतल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं। यानंतर सूरज चव्हाणला 25 जानेवारीपर्यंत ईडी कस्टडी सुनावण्यात आली असून त्याच्या कबुली जबाबानंतर उबाटा टोळीतले मोठे मासे या प्रकरणात अडकण्याची दाट शक्यता व्यक्त होते। यानंतर लगेचच उबाटा टोळीचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पार्टनर रवींद्र वायकर यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं। वायकर यांनी बदललेल्या नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत मुंबई महापालिकेची फसवणूक करून आरक्षित भूखंडावर 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। हा सगळा घोटाळा 500 कोटींच्या घरात असल्याचा ईडीचा दावा आहे। या प्रकरणात यापूर्वीच मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यानंतर ईडीनेही वायकर यांच्याशी संबंधित 7 ते 8 ठिकाणी धाडी टाकत तपास केला होता। यानंतर अखेर वायकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं। यापूर्वी अलिबागच्या बंगल्याच्या प्रकरणातही वायकर यांचं नाव उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत समोर आलं होतं। वायकर यांच्याप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं समन्स बजावत 25 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे। किशोरी पेडणेकर महापौर असताना मुंबई महापालिकेनं कोरोनातील मृतांसाठी बॉडी बॅग खरेदी केल्या होत्या। 350 रुपयांची ही बॉडी बॅग मुंबई महापालिकेनं तब्बल 6700 रुपयांना खरेदी केली होती। या घोटाळ्याची देशभरात चर्चा सुरू झाली होती। या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता ईडीनं या प्रकरणाच्या तपासाची सूत्र हाती घेतली आहे। त्यामुळे उबाटा टोळीच्या या सगळ्या दरोडेखोरांवर कारवाई होणार हे निश्चित आहे। यानंतर निवडणुका आल्या म्हणून आमच्यावर कारवाई करत असल्याचा कांगावा आणि रडारड जरी या टोळीनं केली तरी आम्ही 1 रुपयाही खाल्ला नाही अशी शपथ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हात ठेवून ही टोळी घेईल का, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे।